Hi dear students, welcome back. Today we are going to learn about higher order derivatives and some competitive exam problems, that is which are previous years are asked. म्हणजे तुम्हाला सीईटीला महाराष्ट्र सीईटीला कोणकोणते यावरती डिफरन्शिएशन वरचे एक्झाम्पल्स पडलेत आतापर्यंत. मग ते एक पडले असतील, दोन पडले असतील एका वर्षी. तर ते जे काय आहे ते आपण आता बघायचं. तर याच्यामध्ये आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्स कडे जाऊ. तर तो 47 एक्झाम्पल्स आपण काल पाहिले होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 48 नंबरचा आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ ax plus b then d2y by dx square, d square y by dx square विचारलाय. You have to find out first dy by dx and then again differentiation we have dy by dx is equal to 1 upon ax plus b into derivative of this ax plus b, that is a. करेक्ट. आता इथं मग हा तुमच्या लक्षात आला पाहिजे की डिवायडेड बाय, आता u बाय v च्या फॉर्म मध्ये येतो तर डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर काय येणार, तर v इंटू du बाय dx 0 असणार आहे, मायनस v इंटू du बाय dx म्हणजे v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx काय असणार आहे, aच येणार, डिवायडेड बाय v स्क्वेअर म्हणजेच काय ax प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा 0 झाला, मायनस a स्क्वेअर अपॉन ax प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर विल द आन्सर. द मायनस a स्क्वेअर अपॉन ax प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज द आन्सर. b इज द करेक्ट ऑप्शन हियर. 49 हा 48 समजला. लॉगचा फॉर्म यूज करून म्हणजे 1 अपॉन ax प्लस b होतो, याचा डेरिव्हेटिव्ह a येतो. सिमिलरली या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर पुढे y is equal to log of sin x. परत याचा काय येणार आहे, dy by dx 1 अपॉन sin x येणार आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, cos x. म्हणजे काय झाला, हा cot x झाला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह cot x चा मायनस cos x square x, मायनस cos x square x इज अ फर्स्ट ऑप्शन हियर ए. त्याच्यानंतर 50 नंबर अंडर रूट एक्स वाय, अंडर रूट एक्स वाय इज इक्वल टू 1 दिलाय. डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर काढायचा आहे. 1 अपॉन 2 अंडर रूट x इंटू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 विच इज इक्वल टू 0. हा तिकडे ढकलून द्या. x dy by dx प्लस y इज इक्वल टू अगेन 0 है ना, डिवाइडेड बाय मल्टीप्लाय होणार, इकडे 0 झाला. x dy by dx इज इक्वल टू मायनस y झाला, dy by dx इज इक्वल टू मायनस y अपॉन काय होईल, x होईल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढत असताना d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू v मायनस बाहेर कसं असतं, v इंटू du by dx मायनस u इंटू dv by dx अपॉन v स्क्वेअर. करेक्ट. म्हणजे हा मायनस x dy by dx प्लस y अपॉन x स्क्वेअर होईल आणि मग dy by dx ची व्हॅल्यू मायनस y बाय x आहे, मायनस x इंटू मायनस y बाय x प्लस y अपॉन काय होईल इथं, x स्क्वेअर. x गेट कॅन्सल, मायनस मायनस गेटिंग प्लस 2y अपॉन x स्क्वेअर इज द फायनल आन्सर. 2y अपॉन x स्क्वेअर, 2y अपॉन x स्क्वेअर. इथं आहे 2x क्यूब मायनस 2x क्यूब मायनस 2 बाय एक्स क्यूब आणि 2 बाय एक्स क्यूब आहे. हा v इंटू डी बाय dx, v इंटू डी बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन v स्क्वेअर एक्स स्क्वेअर आला. dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस y बाय x टाकली, x गेट कॅन्सल, मायनस मायनस गेटिंग प्लस 2 बाय एक्स स्क्वेअर. What about y here?
ओके, हा जो आहे मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स म्हणजेच कोण, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इज नथिंग बट वाय, म्हणजेच काय आला हा वाय म्हणजेच कोण, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स अपॉन हा एक्स स्क्वेअर झाला. यातला कॉमन एक्स काढा, मायनस एक्स कॉमन काढला तर हा काय होतो, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला तर मायनस टू एक्स येतो, मायनस टू एक्स डी वाय बाय डी एक्स अपॉन कोण आला, एक्स स्क्वेअर, म्हणजे पुन्हा हा गेला म्हणजे मायनस टू बाय एक्स आला इंटू हा डी वाय बाय डी एक्स कोण आहे, मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर, सेम येतो, मायनस मायनस प्लस टू वाय बाय एक्स स्क्वेअर येतो, मायनस टू वाय बाय एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर कोण दिलंय, साइन एम एक्स, सेम सगळे त्या पद्धतीने सोडवलं तरी आन्सर्स मध्ये त्याच पद्धतीने येतं, मायनस टू वाय बाय एक्स स्क्वेअर येतो. आता हा मायनस टू वाय बाय एक्स स्क्वेअर अंडर रूट एक्स वाय इज इक्वल टू 1 असेल तर स्क्वेअरिंग केला तर एक्स वाय इज इक्वल टू 1 होणार, मग वाय इज इक्वल टू जर आपण 1 बाय एक्स टाकला तर 2 वाय बाय एक्स स्क्वेअर होता ना, म्हणजे 2 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू क्यूब एक्स क्यूब, म्हणजे 2 बाय एक्स क्यूब विल बी द आन्सर. म्हणजे तुम्हाला अशा पण पद्धतीने फसवलं जातं, म्हणजे 2 बाय एक्स क्यूब विल बी द आन्सर, आणि आन्सर्स मध्ये तसं आहे. तर पुढे y इज इक्वल टू साइन ऑफ एम एक्स, y इज इक्वल टू साइन ऑफ एम एक्स, then d2y by dx square plus m square y is equal to विचारलाय. आन्सर आहे 1 मायनस एम स्क्वेअर 0 आणि मायनस 1. dy by dx काय होईल, cos ऑफ mx इंटू mx चा डेरिव्हेटिव्ह m आला, d स्क्वेअर y by dx स्क्वेअर काय होईल बघा, cos चा मायनस साइन ऑफ mx इंटू m स्क्वेअर होईल, म्हणजे मायनस एम स्क्वेअर साइन ऑफ एम एक्स. आता साइन एम एक्स कोण आहे, मायनस एम स्क्वेअर वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर वाय, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0 है ना, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0 आहे. क्लियर आहे, तर इथं आन्सर 0 येणार, म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन 52. y इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 cos x, 2 sin x plus 3 cos x, y is equal to 2 sin x plus 3 cos x. Then y plus d2y by dx square विचारला है, y plus d2y by dx square, dy by dx is equal to 2 cos x minus 3 sin x, d2y by dx square is equal to minus 2 sin x minus 3 cos x, माइनस कॉमन काढला तर 2 sin x प्लस 3 cos x होतं, म्हणजे मायनस y झाला, d2y by dx square plus y, d2y by dx square plus y is equal to again 0. 0 will be the correct answer. अशा पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल्स तुम्हाला काय विचारलं जाईल याच पद्धतीने विचारलं जाईल. आन्सर्स काय आहेत, याच्या खाली तुम्हाला एम स्क्वेअर वाय असं 0 1 -1 अशा पद्धतीचे आन्सर्स दिले जातील. अजून एक दुसरा आहे असा y इज इक्वल टू नाही x इज इक्वल टू a cos ऑफ nt मायनस b साइन ऑफ nt. तुम्हाला विचारलं आहे d2x बाय dt स्क्वेअर. चला आता मग हा x इथे आहे, d2x बाय dt स्क्वेअर विचारलाय, मग dx बाय dt करा, मायनस a n साइन ऑफ nt y. आता cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन nt झाला, nt चा n आला आणि a इथं आहे, मायनस bn
कॉस ऑफ nt आणि d2x बाय dt स्क्वेअर काय होणार बघा मायनस आहे तसाच a n स्क्वेअर होणार कॉस nt होणार मायनस b n स्क्वेअरच होणार पण कॉसचा मायनस n असल्यामुळे प्लस साइन ऑफ nt होणार साइन ऑफ nt म्हणजे आता इथं बघितलं तर मायनस काढून घेतला तर आणि n स्क्वेअर पण काढून घेतला तर a cos of nt minus b sin of nt तयार होईल आणि दिस इज नथिंग बट x minus n square x d2x by dt square is nothing but minus n square x त्यांनी दिला n square x minus n square x minus nx plus nx definitely the b is the correct answer. Similarly त्याच पद्धतीचे एक्झाम्पल्स विचारले तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकताय क्लियर. आता give us 55 y is equal to a plus bx square where a b are the constant then d2y by dx square is equal to 2x x d2y by dx square minus is equal to dy by dx अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत आपण सॉल्व्ह करून बघू पहिल्यांदा dy by dx is equal to 0 plus 2bx clear d square y by dx square is equal to 2b त्यांनी काय विचारलं इकडे की हा काय आहे d2y by dx square is equal to twice b इथे कुठे दिसतोय का बघायचा d2y by dx square is equal to twice x दिलाय twice x दिलाय नहीं है x d2y by dx square is equal to dy by dx x d2y by dx square is equal to x ने डिवाइड केला तरी पण येणार नाहीये मग आता काय येतो x d2y by dx square minus dy by dx x d2y by x का dy हाँ x d2y by dx square is equal to twice bx झाला twice bx म्हणजे dy by dx आला बरोबर. आता आपण इथे काय करायचं हा x d2y by dx square minus twice bx म्हणजे dy by dx minus dy by dx is equal to 0 और x d2y by dx square is equal to dy by dx x d2y by dx square is equal to x d2y by dx square is equal to dy by dx is the b परफेक्ट आन्सर. या पद्धतीने आपल्याला जे आन्सर मध्ये दिले ते आन्सर मधले बघून पुन्हा आपल्याला काय करावं लागतं याच्यामध्ये ऍडजस्टमेंट्स करावे लागतील. इथे 2bx आहे तर हा 2bx वी कॅन मेक x ने मल्टिप्लाय केला तर हा dy by dx होतो म्हणजे d2y by dx square is equal to x d2y by dx square is equal to dy by dx होतो. क्लियर. अशा पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. एक एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं एक एक्झाम्पल आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं b e raised to x plus a into e raised to bx then f double dash of 0 विचारला आहे. dy by dx is equal to a पुढे येणार ab e raised to ax plus ab e raised to bx असं होईल. d square y by dx square is nothing but परत a square b e raised to ax plus b square a किंवा ab square e raised to bx होईल. याच्यामध्ये b e raised to x आहे ना आणि याच्यामध्ये a b a आता याच्यामध्ये आपण जर का कॉमन काढला e raised to ax म्हणजे a square b नाही त्यांनी 0 ला विचारलाय म्हणजे f डबल डॅश ऑफ 0 विचारलाय 0 म्हणजे इथं टाकायचं a square b e raised to 0 1 plus ab square e raised to 0 1 म्हणजे ab square म्हणजे ab इन ब्रॅकेट a plus b ab इन ब्रॅकेट a प्लस हा कोण आहे b आहे म्हणजे असा आन्सर कुठे आहे का बघायचा c इज द करेक्ट आन्सर हियर ऑप्शन c ab इन ब्रॅकेट a plus b आहे. तर इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं कंप्लीट होतो. आपण आता चेक करू की आतापर्यंत सीईटी ला कुठले कुठले एक्झाम्पल्स पडलेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये तर आपण बघत राहू. आता एक आहे रिलेशन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी मध्ये इफ द फंक्शन g of x is equal to k under root x plus 1 whereas 0 is less than equal to x is less than equal to 3 and here mx plus 2 which is 3 is less than x is less than equal to 5 is a differentiable दिला आहे then the value of
के प्लस एम विचारलाय, किती आहे हा विचारलाय, जेई मेन 2015 ला पडलेला आहे, जेई मेन 2015 ला. तर यातलं बघूया आपण की डिफरन्शिएबल, याचा अर्थ डिफरन्शिएशन घ्या, दोन्ही इक्वल दाखवा. के इंटू 1/2 अंडर रूट एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू एम एक्स मधला एम इंटू 1 प्लस 0 म्हणजे एम आला. तर के इज इक्वल टू एम इंटू म्हणजे 2m अंडर रूट एक्स प्लस 1, वेअरएज एक्स इज इक्वल टू 3 येणार. ॲट एक्स इज इक्वल टू 3 आपल्याला चेक करायचं आहे, त्यांनी दिला नाही पण क्रॉस मध्ये आपल्याला माहिती होतं की ॲट एक्स इज इक्वल टू 3 वी हॅव टू चेक. के इज इक्वल टू 2 इंटू एम अंडर रूट 3 प्लस 1 म्हणजे 4 आला. इथे काय येणार आहे, के इज इक्वल टू 2 इंटू एम इंटू 2 म्हणजे काय झाला 4m. के इज इक्वल टू 4m आला. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, डिफरन्शिएबल आहे आणि एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. मग कंटिन्युटी पण चेक करा. के इंटू 3 प्लस 1 इज इक्वल टू m इंटू 3 प्लस 2. हिअर 2k इज इक्वल टू 3m प्लस 2 म्हणजे काय आला बघा, 3m मायनस 2k इज इक्वल टू मायनस 2. 3m मायनस 2k इज इक्वल टू मायनस 2 आणि इथं काय येणार बघा, 4m मायनस k इज इक्वल टू 0. 4m मायनस k इज इक्वल टू 0. आपल्याला व्हॅल्यू काय हवी आहे, k प्लस m ची. बरोबर आहे. आपल्याला दिलेत काय बघा आन्सर, 2, 16/5, 10/3 आणि 4 दिलाय. आता याला 2 ने मल्टिप्लाय करा, 8 झाला, इथं 2 झाला. बरोबर. याला मायनस करा, हा मायनस हा प्लस हा मायनस होईल. हा मायनस 5m इज इक्वल टू मायनस 2. m इज इक्वल टू 2/5. तर m इज इक्वल टू 2/5 मिळाला. m इज इक्वल टू 2/5 म्हणजे ऑलरेडी काय आहे इथं, k इज इक्वल टू 4m आहे. m ची व्हॅल्यू k इज इक्वल टू 4 इंटू 2/5 म्हणजे k इज इक्वल टू 8/5 मिळाला. आता k प्लस m इज इक्वल टू m 2/5 प्लस k काय, k 8/5. 8/5 प्लस 2/5, 8 प्लस 2 10, 10/5 म्हणजे काय आन्सर आला 2. 2 इज द करेक्ट आन्सर. ए इज द करेक्ट ऑप्शन. बरोबर, ए हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे, म्हणजे 2 इज द करेक्ट ऑप्शन. 4 मार्क्स साठी हा जेई मेन 2015 ला विचारला गेलाय. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. इथं कशाचा यूज केलं बघा आपण, इथं पहिल्यांदा डिफरन्शिएबिलिटी आहे सांगितलं, डिफरन्शिएबिलिटी आहे सांगितल्यामुळे आपण काय केला, डायरेक्ट डिफरन्शिएशन घेतला या दोघांचा आणि ते इक्वल दाखवले. ऍट एक्स इज इक्वल टू 3 क्रॉस मध्ये आपण बघतो. ऍट एक्स इज इक्वल टू 3 ला आपल्याला हे व्हॅल्यू मिळाली म्हणजे के इज इक्वल टू 4m ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पण एवढ्यावरती चालतं का आपल्याला, तर नाहीये. के प्लस एम ची व्हॅल्यू काढायची आहे, के आणि एम च्या अशा दोन व्हॅल्यू आल्या पाहिजेत. म्हणजे काय केला, 4m मायनस के इज इक्वल टू 0 एक इक्वेशन आलं सायमल्टेनियस. दुसरं इक्वेशन कसं येणार, आपल्याला माहित पाहिजे डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी मधला रिलेशन काय आहे. तर every differentiable function is continuous, that's why we can say this is a continuous both functions at x is equal to 3. मग त्याच्यावरून आपण हा घेतला, त्याच्यावरून ही व्हॅल्यू मिळाली आणि याच्यावरून आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून m ची व्हॅल्यू मिळाली, मग k ची व्हॅल्यू मिळाली आणि त्या दोघांची एडिशन केल्यावर आपल्याला बरोबर एक्झॅक्ट आन्सर 2 मिळालं. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी थेअरी परफेक्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर विचारलंय कोणतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये MHT CET 2007 ला, CET 2007 ला 2 क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले गेले. डिफरन्शिएशन वरती 2 क्वेश्चन्स विचारले. पहिला आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट मध्ये 2 क्वेश्चन विचारलेत. माहित नाही अजून पुढे त्याच्यात काय विचारले की y इज इक्वल टू कॉस ऑफ 2x प्लस 45 देन dy बाय dx विचारलाय. किती सिंपल क्वेश्चन विचारलाय बघा, 2 मार्क्स साठीचा हा. आता इथं y इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस साइन ऑफ 2x प्लस 45. आता इंटू कोण होणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2 मायनस 2 साइन 2x प्लस 45. इथे कुठे आहे का बघा, मायनस 2 ऑफ साइन x 2x प्लस 45. डी इज द करेक्ट आन्सर. ओके. त्याच्यानंतर विचारलंय 2007 लाच y इज इक्वल टू अंडर रूट साइन ऑफ अंडर रूट x dy बाय dx काय होईल याचा 1/2 टाइम्स ऑफ अंडर रूट. स्क्वेअर रूट आहे ना पहिला मेन फंक्शन, मग देन साइन आहे, मग रूट x आहे परत, म्हणजे 1/2 अंडर रूट साइन ऑफ रूट x
साइन ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ रूट एक्स आणि रूट एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह काढायला लागला 1/2 अंडर रूट एक्स. म्हणजे आन्सर काय 1/4 रूट एक्स इंटू साइन ऑफ रूट एक्स, 1/4 रूट एक्स इंटू साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स. म्हणजे ए इज द परफेक्ट आन्सर. इथं ए इज द ऑप्शन. म्हणजे 2 मार्क्स साठी आतापर्यंत असं पडलेले आहेत. त्याच्यानंतर हा 2007 MST CET ला पडला. त्याच्यानंतर बघूयात आपण, चेक करूया. त्याच्यानंतर येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन मध्ये तुम्हाला MST CET 2016 ला पडलेला आहे. y इज इक्वल टू e रेस टू m साइन इनव्हर्स ऑफ x and 1 minus x square dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. ज्यांनी परफेक्ट डिफरन्शिएशनचा भाग बघितलाय आणि इनव्हर्स फंक्शन सॉल्व्ह केलेत तर त्यांना हे आन्सर सुद्धा माहीत असतात. मग काय प्रश्नच येत नाही. इज इक्वल टू ay स्क्वेअर, देन ay स्क्वेअर दिलाय म्हणजे a इज इक्वल टू विचारलंय किती. त्याच्यामध्ये m दिलाय, मायनस m दिलाय, m स्क्वेअर दिलाय, मायनस m स्क्वेअर दिलाय. सगळ्यांना माहिती आहे हा CET 2016 ला पडलाय. तर m स्क्वेअर काय येतो का मायनस m स्क्वेअर येतो ते बघूयात आपण. y इज इक्वल टू e रेस टू m साइन इनव्हर्स ऑफ x dy by dx is equal to e raised to m sin inverse of x into derivative of m sin inverse of x. m इथे येणारच आहे, बरोबर आहे. sin inverse of x चा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा याला द्या अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू dy by dx आहे इज इक्वल टू m इंटू e रेस टू m sin inverse of x. आता हा कोण आहे, y आहे ना, मग हा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करायला पाहिजे, बरोबर. आपल्याला काय असा केलाय म्हणजे काय झाला, स्क्वेअरिंग केल्यावर 1 मायनस एक्स स्क्वेअर होईल, dy बाय dx होईल, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर होईल इज इक्वल टू m स्क्वेअर y स्क्वेअर. म्हणजे आन्सर मध्ये काय a कोण आहे, m स्क्वेअर आहे. m स्क्वेअर इज द परफेक्ट आन्सर. MST CET 2016 ला असा क्वेश्चन पडलेला होता. त्याच्यानंतर JEE 2011 या मधलाच एक JEE ला पडलेला क्वेश्चन आहे. y is equal to tan inverse of 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा अंडर रूट मध्ये आणि मायनस 1 अपॉन एक्स दिलाय. y डॅश ऑफ 1 विचारलाय तुम्ही. y डॅश काय येणार इथं, tan इनवर्स ऑफ, पहिल्यांदा सबस्टिट्यूट करताना इथं tan करा म्हणजे काय येणार इथं अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा, y डॅश इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ सेक स्क्वेअर झाला, सेक स्क्वेअर मायनस 1, सेक मायनस 1 झाला, सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा होईल. y डॅश इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ सेक थीटा म्हणजे 1 मायनस कॉस थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा, 1 मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा, हा कॉस थीटा गेला अपॉन साइन थीटा आला. आता आपण बघूया tan इनवर्स इंटू 1 मायनस कॉस थीटा इज नथिंग बट 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि हा साइन थीटा 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 होतो. फॉर्म्युले सगळ्यांना माहिती आहेत, हाफ अँगल फॉर्म्युला वगैरे. साइन थीटा हातला साइन थीटा गेला, 2 2 गेला, साइन अपॉन कॉस टॅन थीटा, टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा. हियर काय थीटा रिमेन्स ॲज इट इज, y डॅश इज इक्वल टू ना, y इज इक्वल टू मिळते आपल्याला. बट आपण इथं काय कन्सिडर केलाय, पुट x इज इक्वल टू टॅन थीटा, therefore थीटा इज इक्वल टू काय झालं टॅन इनवर्स ऑफ x झाला, मग y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x झाला. म्हणजेच काय झाला, हा dy बाय dx किंवा y डॅश काय झाला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर झाला आणि y डॅश ऑफ 1 पाहिजे 1 अपॉन 1 प्लस 1 1/2. 1/2 इज द करेक्ट आन्सर. JEE ला पडला होता 1/4, 1/2 मायनस 1/4 मायनस 1/2 आन्सर म्हणजे 1/2 इज द करेक्ट आन्सर हियर.
तर परत IIT 1994 ला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये sin x रेस टू tan x विचारलाय आणि आपण याच्यापूर्वी sin x रेस टू cos x बघितलाय. sin x रेस टू tan x पण सेम तसा सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही फाइंड आउट करू शकता, घ्यायची गरज नाहीये. त्याच्या पुढे आतापर्यंत पडलेले कुठले बघूयात लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये. CET ला त्याच्यामध्ये पडला नाही, पण IIT ला मात्र हा पडलाय sin x रेस टू tan x. सिंपल आहे. log y इज इक्वल टू, याला लॉग दिलं तर tan x इंटू लॉग ऑफ sin x, म्हणजे परत UV रूल, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्लस सेकंड and to derivative of first sec square. संपला. cos of sin cot, tan into cot 1 plus log of sin x into sec square x होईल आणि इथं याला जोडला जाईल कोण 1/y dy by dx मधला y, tan of log of sin x, tan of log of sin x, म्हणजे इथं काय येणार आहे tan of log of sin x, हा y कोण असणार आहे tan sin x raised to tan x, sin x raised to tan x into sec square x into 1 plus log of sin x into 1 plus log of sin x. याच्यामध्ये आन्सर त्या पद्धतीचे आहेत. मग आपण अशा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स मध्ये बघा MHT CET 2016 ला पडलेला आहे. तुम्ही सॉल्व्ह केला असाल, तुम्हाला एक्झाम्पल्स माहित असतील बुक मध्ये, तर डायरेक्ट आन्सर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट सांगता येतात. म्हणजे इथं बघा y इज इक्वल टू 1 प्लस x इंटू ई रेस टू y 2006 ला पडलेला आहे, बरोबर. आता इथं विचारला ई रेस टू वाय अपॉन 2 मायनस एक्स ई रेस टू वाय, म्हणजे आता dy बाय dx इज इक्वल टू पहिल्यांदा काढूच 0 फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता काय होणार बघा, हा इकडे येणार, म्हणजे dy बाय dx इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू वाय झाला. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू e raised to y upon 1 minus x into e raised to y, e raised to y upon 1 minus e raised to x upon y आहे. आता हा y minus 1 होतो ना, म्हणजे x e raised to y y minus 1 होतो, म्हणजे e raised to y upon 1 minus in bracket 1 minus y, म्हणजे काय होतं बघा, मायनस कॉमन बाहेर आहे, y minus 1 आहे, y minus 1, म्हणजे e raised to y upon 1 plus 1 2 minus y, e raised to y upon 2 minus y. D is the perfect answer. D is the correct option. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. 2000 कितीला पडलेला आहे, हा 6 ला पडलेला आहे. त्याच्यानंतर MHT CET 2013 ला यामधलाच पडलाय, तो आहे xy is equal to 1 plus log y and त्यांनी सांगितलं आहे k dy by dx plus y square equal to 0, then k is equal to विचारलाय. बघूयात आपण काढूया. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड इज इक्वल टू प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू 0 लॉग y चा 1 अपॉन y dy बाय dx. आता k dy बाय dx आहे ना, याला इकडे घ्या, x मायनस 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू मायनस y. आता इथं x मायनस y अपॉन y होतो, dy बाय dx इज इक्वल टू मायनस y. आता हा y तिकडे गेला तर y स्क्वेअर होणार, x मायनस y dy बाय dx इज इक्वल टू मायनस y स्क्वेअर. हा इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. सेम तयार झाला. k ची व्हॅल्यू काय, x मायनस y, k इज इक्वल टू x मायनस y येतो, x मायनस y, k dy बाय dx प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0, बरोबर. xy minus 1 xy minus 1 हा xy minus 1 इथं कुठे दिसतो का बघूया. तर C इज द परफेक्ट आन्सर, xy minus 1. लक्षात आलं, हा क्रॉस मल्टिप्लाय अँड देन डिवाइडेड बाय हा y आणि मग तिकडे जातो. अशा पद्धतीनं तुम्हाला मार्च 2013 ला विचारलाय. त्याच्यानंतर तुम्हाला मार्च 2016 ला कर्नाटक मध्ये विचारलाय. x रेस टू p y रेस टू q इज इक्वल टू x प्लस y रेस टू p प्लस q दिलाय. म्हणजे याचा dy बाय dx काय असतो, y अपॉन x असतो. हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे.
तर तसंच आणखीन MHT CET 2016ला बघा, 16ला याच वरती बरेच ठिकाणी पडलाय. म्हणजे हा आहे log ऑफ x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टू द बेस 10 इज इक्वल टू काय दिलंय 2 दिलंय. देन dy बाय dx इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे 99 y अपॉन 100x. म्हणजे आता हा काय करायचा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये 2 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आता 100 झाला. म्हणजे 100 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हा इकडे मल्टिप्लाय केला म्हणजे 99 एक्स स्क्वेअर प्लस 101 वाय स्क्वेअर इक्वल टू 0. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x झाला प्लस 101 2y dy बाय dx इज इक्वल टू 0. त्याला इकडे न्या म्हणजे काय होणार आहे 101 इंटू 2y dy बाय dx is equal to minus 99 into 2x. dy by dx is equal to minus 99 upon 101 into x upon हा काय होणार आहे y, कारण 2 ला 2 गेला ते minus 99 x upon 101 y. म्हणजे हा पहिला A is the correct option. MHT CET 2005 ला काय भेटलाय बघा y raised to y is equal to x into sin y. x into sin y. x into sin y. त्याच्यामध्ये विचारलं 1 upon log y plus cot y आहे का dy by dx विचारलं. मग टेकिंग log on both sides बघा y log y is equal to log x plus log of sin y. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ऍडिशन होणार. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट विच इज इक्वल टू लॉग एक्स चा 1 अपॉन एक्स प्लस लॉग साइन वाय चा 1 अपॉन साइन वाय इंटू इथं कॉस वाय होईल dy बाय dx. आता हा कॅन्सल dy बाय dx म्हणजेच काय इथं होईल 1 प्लस लॉग वाय 1 plus log y minus cot y cos upon sin cot y is equal to 1 upon x. तुम्हाला काय विचारलंय बघा मग 1 upon x into 1 plus log y minus cot y. D is the correct option here. 1 upon x into this all. करेक्ट. तर या पद्धतीनं तुमचा 2005 ला पडलेला होता. अशा पद्धतीनं MHT CET 2007 ला सुद्धा पडलेला आहे. तो कोणता आहे बघा या मला इम्प्लिसिट वरतीच पडलं बरं का. इम्प्लिसिट वरती भरपूर पडलेत. त्याच्यामध्ये पडलाय तो साइन 2 raised to x plus 2 raised to y 2 raised to x plus 2 raised to y is equal to 2 raised to x plus y. सरळ सरळ माहिती आहे dy by dx is equal to y upon x झाला. बरोबर आहे ना. dy by dx is equal to x plus y झाला. मग x is equal to y is equal to 1 दिलाय म्हणजे 1 आन्सर येणार. काय होईल 1 आन्सर येईल. म्हणजे आपण जर बघितलं 2 raised to x log 2 प्लस 2 raised to y log अशा पद्धतीने log घेतला तरी पण तेच y अपॉन x आन्सर येतं. y अपॉन x तुम्हाला आन्सर त्याच्यामध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर पडलाय कोणता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक मध्ये 2004 आणि 2009 ला वेगवेगळ्या ठिकाणी पडले. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स अपॉन कॉस एक्स चा मायनस साइन एक्स मायनस कॉट एक्स इज द आन्सर. साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स मायनस कॉट एक्स आहे. ए इज द परफेक्ट आन्सर. ए इज द आन्सर हियर. कॉस क्यूब एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन क्यूब एक्स. कॉस क्यूब एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन क्यूब एक्स. आता काय होणार आहे हा 3 cos स्क्वेअर x इंटू कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि साइन क्यूब चा 3 sin स्क्वेअर x इंटू कॉस एक्स. आता इथं असं आहे हा cos x इथं cos स्क्वेअरला cos गेला sin x ला sin स्क्वेअर गेला 3 3 गेला मायनस cos अपॉन sin मायनस cot x. मायनस cot x इज
करेक्ट आन्सर, म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन. MSTCET 2004 परत पडलेला आहे पॅरामेट्रिक मध्येच. इम्प्लिसिट पेक्षा जास्त पॅरामेट्रिक वाटतात कारण भरपूर दिसत आहेत. तर याच्यामध्ये MSTCET 2000 x इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर अँड y इज इक्वल टू t मायनस टॅन इनवर्स ऑफ टी. आता याने काय विचारलंय, dy बाय dx विचारलाय. हा काढायचा 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2t. बहुतेक हा बघितलाय. हा झाला dx बाय dt. तर dy बाय dt बघायचा. t 1 मायनस 1/1 प्लस टी स्क्वेअर. हा 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर जाणारच नाही. हा 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2t. 1 1 कॅन्सल, हा कॅन्सल. टी स्क्वेअर अपॉन 2t म्हणजे t अपॉन 2 इज द आन्सर. t अपॉन 2 इज द आन्सर. टी अपॉन 2. आता टी कोण आहे हा त्यांनी काढलाय याच्यामध्ये, म्हणजे ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर झालाय. आता हा काय आला, ई रेस टू एक्स मायनस 1 झाला. तर टी स्क्वेअर म्हणजे टी इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 म्हणजेच काय, ई रेस टू एक्स मायनस 1 चा हाफ रेस टू हाफ अपॉन, म्हणजे इथं आन्सर काय आला, टी अपॉन 2 येतो. म्हणजे ई रेस टू एक्स मायनस 1 रेस टू हाफ अपॉन 2 म्हणजे हाफ इंटू अंडर रूट. करेक्ट, पहिला आन्सर आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं तुम्हाला ते फिरवू शकतात तुम्ही, ते त्या पद्धतीने करायचं आहे. परत आपण घेतलेलेच एक्झाम्पल्स याच्यामध्ये त्यावेळी पडलेले आहेत. MSTCET 2009 ला x इज इक्वल टू 2 cos थीटा मायनस cos 2 थीटा. त्याच्यानंतर आहे y इज इक्वल टू 2 sin थीटा मायनस sin 2 थीटा. इथं जर बघितलं x इज इक्वल टू 2 cos थीटा मायनस 2 cos स्क्वेअर थीटा कॉमन काढू शकता किंवा डायरेक्ट करा dx बाय dt मायनस 2 sin थीटा मायनस मायनस प्लस sin 2 थीटा इंटू 2 बरोबर. आणि इथं येणार आहे dy बाय डी थीटा 2 cos थीटा मायनस 2 टाइम्स ऑफ cos 2 थीटा. आता मायनस 2 sin आता dy बाय dx पाहिजे तर 2 cos थीटा मायनस 2 cos 2 थीटा अपॉन कोण येणार आहे, मायनस 2 sin थीटा प्लस 2 sin 2 थीटा. आन्सर्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीने दिलेत बघूया, त्याच्यानुसार मग पुढे काय करायचं हे समजतं. तर इथं मायनस टॅन 3 थीटा बाय 2 वगैरे दिलाय, म्हणजे हाफ अँगल मध्ये जायचंच आहे. तर 2 cos थीटा मायनस cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि इथं मायनस 2 sin थीटा प्लस 2 इंटू 2 sin थीटा cos थीटा. जर हा 2 cos थीटा मायनस 4 cos स्क्वेअर थीटा प्लस 2 अपॉन मायनस 2 sin थीटा कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील, मायनस 2 sin थीटा कॉमन काढला तर sin 1 प्लस 2 cos थीटा. कॉमन काढला तर 1 मायनस 2 cos थीटा येतो. आन्सर्स मध्ये मायनस टॅन 3 थीटा बाय 2 त्या पद्धतीने दिलाय. तर इथं त्या पद्धतीचे एक्झाम्पल दिलाय आपल्याला. cos थीटा मायनस cos थीटा बाय 2
आता इथं व्हॉट इज गिवन -2 sin थीटा हा आला सॉरी -2 sin थीटा -2 sin थीटा -2 sin 2 थीटा हा झालायच आणि dy by d थीटा 2 cos थीटा -2 cos 2 थीटा यांच्यामधला जर बघितला असंच घेतला ना 2 cos थीटा -2 cos 2 थीटा आपण काय घेतला होता 2 sin थीटा sin 2 थीटा हो ओके 2 कॉमन काढा इथं 2 आहे म्हणजे cos थीटा cos 2 थीटा आपण काय होणार आहे sin थीटा sin 2 थीटा cos c minus cos d 2 times of साइन मध्ये येणार ना -2 sin किंवा आता d मोठा आहे 2 sin c plus d upon 2 3 theta by 2 into sin d minus c by 2 theta by 2 2 theta minus theta by 2 आला इथं sin c minus sin d 2 times of sin c plus d by 2 येणार into cos मायनस मध्ये cos पहिला असतो cos into sin थीटा बाय 2 c minus d by 2 म्हणजे मायनस पुढे येणार मग आता इथं काय होणार हा गेला -tan 3 theta by 2 tan 3 theta by करेक्ट tan 3 theta by 2 येणार इथं 2 times of cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2 ठीक आहे तर tan 3 theta by 2 आला म्हणजे आपल्याला हे पण समजलं पाहिजे की फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेमध्ये आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा तेच x स्क्वेअर y क्यूब x प्लस वाय रेस टू 3 प्लस 2 म्हणजे dy बाय dx y अपॉन x MST CT 2010 ला पडलेला आहे आतापर्यंत अशा पद्धतीनं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज मध्ये विचारलाय तोच क्वेश्चन x स्क्वेअर y क्यूब इज इक्वल टू x प्लस वाय ब्रॅकेट 5/5 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याचा 0 असतो बरोबर त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये y इज इक्वल टू a sin 5x देन d2y by dx स्क्वेअर विचारला म्हणजे dy by dx काय झाला 5a cos 5x d square y by dx square is equal to 25a and cos चा minus sin 5x आता a sin 5x this is nothing but y minus 25y will be the answer दिला -25y 25y 5y करेक्ट आहे आणि दुसरा विचारला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x plus 1 अपॉन e raised to x याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलाय झाला परत y दिस इज dy by dx हा काय होतो 1 plus e raised to minus x होतो हे बघा e raised to x e raised to 1 1 plus 1 upon e raised to minus x इथे काय आला dy by dx 0 आणि e raised to minus x e raised to minus x आणि d2y by dx स्क्वेअर काय होईल मायनस मायनस प्लस e raised to minus x म्हणजेच कोण आला y d2y by dx is equal to y this will be your correct answer म्हणजेच काय e raised to minus x म्हणजे 1 upon e raised to x MST CT 2014 ला पडलेला आहे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स वेगवेगळ्या याला पडलेले आहेत तुम्ही ते सॉल्व करू शकता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मधले असे एक्झाम्पल्स थँक्यू व्हेरी मच